नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते. तर माणसांचं आयुष्य हे संकटाने आणि अडचणींनी भरलेलं असतं आणि त्यातूनच आपल्याला मार्ग काढत काढत पुढे वाटचाल करायची असते. पण आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी काय होतं ना, की अशा अडचणी येतात की त्यातून आपल्याला मार्ग काढणं मुश्किल होऊन जातं. अतिशय मोठा प्रॉब्लेम होऊन बसतो आणि आपल्याला त्या अडचणीवर मात करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे शक्ती राहत नाही किंवा आपल्याला काहीही सुचत नाही अशा वेळेला. तर अशा वेळेला आपल्याला एक काम करायचं आहे आणि ते मी तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्याआधी एक छोटीशी विनंती आहे माझी. तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर कोणत्याही मोठ्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मी इथे एक उपाय सांगणार आहे आणि तो उपाय ज्योतिषशास्त्र मान्य उपाय आहे आणि त्याने सर्वांच्या अडचणी दूर झालेल्या आहेत आणि आपल्यासुद्धा त्या उपाय अगदी छोटा आहे आणि अडचणी दूर होणार आहेत. आणि ही श्रद्धा ठेवून आपण हा उपाय करायचा आहे आणि त्यामुळे बघा 100% आपल्या अडचणी दूर होणार म्हणजे होणारच. तर उपाय म्हणजे काय, तर एक मंत्र मी तुम्हाला इथे सांगणार आहे. पण तो मंत्र साधासुद्धा मंत्र नाही आहे. तो मंत्र अतिशय शक्तिशाली आहे आणि तो जर आपण श्रद्धेने आणि अतिशय प्रसन्न भावनेने जर आपण देवासमोर बोललात तर नक्कीच आपल्याला त्याचा फरक जाणून येईल. आणि हजारो करोडो लोकांना या मंत्राचा उपयोग झालेला आहे. तर हा मंत्र आपल्याला जितका शक्य होईल तितका एकाग्रतेने आणि श्रद्धेने जपायचा आहे. काही दिवसातच आपल्या अडचणी दूर होतील. तर त्यासाठी आपल्याला फक्त देवासमोर दिवा लावून झाल्यानंतर, नित्यसेवा झाल्यानंतर हा मंत्र आपल्याला जितक्या वेळेला बोलता येईल, जितक्या वेळेला शक्य होईल तितक्या वेळेला आपल्याला देवासमोर हा मंत्र म्हणायचा आहे. आणि तो मंत्र आता मी तुम्हाला सांगते. तर तो मंत्र असा आहे: जयंती मंगला काली भद्रा काली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. तर इतका साधा सोपा हा मंत्र आहे, पण यामध्ये शक्ती, प्रचंड शक्तीने भरलेला हा मंत्र आहे. आणि हा जर आपण देवासमोर दिवा लावून जितका शक्य होईल तितका जर म्हटला तर आपल्याला त्या मंत्राचा नक्कीच फायदा होणार आहे आणि आपल्या ज्या काही मोठमोठे संकटे असतील किंवा समस्या असतील त्या सुटण्यास लवकरात लवकर मदत होणार आहे. आणि यामध्ये दैवी शक्तीचा संचार आहे. दैवी शक्ती यामध्ये भरपूर प्रमाणात प्रचंड आपल्याला आशीर्वाद देत आहे. म्हणून हा मंत्र आपण जास्तीत जास्त वेळा जितका शक्य होईल तितका आपल्याला देवासमोर म्हणायचा आहे. आणि यामुळे फायदा तर नक्कीच होणार आहे, पण आपल्या आयुष्यातील नकारात्मक जी घरामध्ये शक्ती आहे ती सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे या मंत्राने. तुम्हाला जेवढा वेळ मिळेल तेवढा तुम्ही ह्या मंत्राचा अतिशय श्रद्धेने मनोभावे जप करा. आणि बघा, तुम्हाला जर हा मंत्र समजत नसेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मंत्र परत देते आणि तिथे जाऊन हा मंत्र तुम्ही बघून घ्या. हवं तर लिहून घ्या आणि नंतर हा म्हणायला सुरुवात करा. आणि त्यानंतर तुम्ही चमत्कार बघा. तुमचे कुठलेही अडलेले किंवा कुठलेही महत्त्वाचे काम असू दे, त्यासाठी हा अतिशय सोपा आणि अतिशय चमत्कारिक उपाय आहे किंवा मी हा मंत्र तुम्हाला सांगितलेला आहे इथे. त्याने तुमचं काम नक्की पूर्ण होणार आहे. आपल्या घरामध्ये जी काही संकटं असतील, अडचणी असतील, त्यासाठी हा मंत्र अतिशय उपयोगी आहे. आणि हा मंत्र म्हटल्यानंतर आपल्या घरामध्ये जी पॉझिटिव्ह शक्ती येणार आहे ती तुम्हाला स्वतः तुम्ही अनुभवाल. हा मंत्र किती वेळा म्हणायचा आहे याचं काहीही बंधन नाही आहे. तुम्ही हा मंत्र कितीही वेळा म्हणू शकता आणि जास्तीत जास्त म्हणाल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. तर असा होता हा चमत्कारिक मंत्र. तो आपल्या कुठल्याही अडचणीवरती अतिशय प्रभावी उपाय आहे आणि तो म्हणा आणि आपल्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करा. तर ही होती छोटीशी माहिती आणि छोटासा मंत्र मी तुम्हाला इथे सांगितलेला आहे. माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.